या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये जे काही तुमच्याकडे तुमच्या टीम मध्ये नवीन लोक येतात त्याच्यावर हा फोकस करायचा. तुमचा फोकस राहायला पाहिजे फास्ट रेट आणि कन्सिस्टन्सी. हे या बिझनेसचे मेन पाया आहे. गीतांजली ठीक आहे. आता आपण गोष्ट करू गीतांजलीची. ठीक आहे. गीतांजली जॉईन झाली. आपला बिझनेस आहे खरीदारी से आमदनी. खरीदारी से आमदनी म्हटलं म्हणजे काय? खूप साऱ्या लोकांना अजूनपर्यंत आपला वेस्टेज बिझनेस कळलेला नाही. मी स्वतः चेक केलं, मला स्वतः नॉलेज आहे. मी पाहिलं की खूप साऱ्या लोकांना कंपनी कळत नाही, प्रॉपर कंपनी कळत नाही, चांगली कंपनी कळत नाही, प्लॅन कसा आहे तो कळत नाही, सिस्टम बरोबर कळत नाही. मी पाहिलं लोक काय करतात, बिना शिकलेले असतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, तुम्ही शिकलेले नाही, तुम्हाला नॉलेज नाही, तुम्हाला कंपनीबद्दल पूर्ण गहराईने नॉलेज आलेलं नाही आणि तुम्ही करून राहिला आजच्या डेटमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय आहे का तुम्ही कोणत्या तरी पद्धतीने करून राहिले. कोणती तरी एक वेगळी पद्धत आहे तुमची. कोणती तरी कार्य करण्याची जी पद्धत आहे कुठेतरी वेगळी आहे, आपल्या पद्धतीने करत आहे. ठीक आहे. जितकं तुम्हाला कळलं तेवढ्याच पद्धतीने करत आहे. तुम्हाला वाटलं यूज द प्रोडक्ट, शेअर द प्रोडक्ट, टीम वर्क, मेक अ लिस्ट, मीटिंग, आपण हे कंपनीचे जे सिस्टम आहे त्या सिस्टम नुसार करत आहे. पण ऍक्च्युअल आपली कंपनी काय आहे, कशा पद्धतीने काम केलं जाते, कसं आहे. हा बिझनेस आहे खरीदारी से आमदनी. खरीदारी से आमदनी म्हटलं म्हणजे ही खरेदी करणार, हिला आमदनी येणार की नाही येणार? तुमच्या टीम मध्ये जे काही खरेदी करणार त्यांना आमदनी येणार की नाही येणार? हर व्यक्तीला हर व्यक्तीच्या खरीदारीची आमदनी येते, बरोबर. असा कोणता व्यक्ती आहे ज्याला त्याच्या खरीदारीची आमदनी नाही येत? त्यांनी 1000 रुपयाची जरी खरेदी केली असेल तरी त्याच्यावर त्याला 16, 17, 18, 20 रुपये जे आहे ते येतात. त्याला मेसेज याच्यासाठी येत नाही कारण की त्याचा बोनस 100च्या वर जात नाही. त्यांनी 1000चीच खरेदी केली. पण तुम्ही त्याचा ऍप इन्स्टॉल करा आणि त्याच्या ऍप मध्ये बघा, त्याच्या ऍप मध्ये 16 रुपये होल्ड दाखवेल, 18 रुपये होल्ड दाखवेल. म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपला बिझनेस खरीदारीचे आमदनीचा आहे. म्हणण्याचा अर्थ असा की आपला बिझनेस दुकान बदलवण्याचा, ब्रँड बदलवण्याचा आहे. म्हणण्याचा अर्थ असा की आपला बिझनेस खरीदारीचा तरीका बदलण्याचा आहे. सिंपल. आता जर एखादं दुकान आहे, एखादं दुकान लावलं तर तुमच्या दुकानामध्ये जेवढे ग्राहक येईल, जेवढा सेल होईल तेवढाच तुमची आमदनी होईल, बरोबर. तुमचं जर दुकान आहे तर सेम हा सिस्टम आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं, दुकान लावलं, पैसा लागतो, जागा घ्यावं लागते म्हणा किंवा किराया घ्यावं लागते म्हणा, फर्निचर बनवावं लागते, इन्व्हेस्टमेंट करावं लागते, माल भरावं लागते. माल भरल्याच्या नंतर सकाळ ते संध्याकाळपर्यंत ग्राहकाची वाट पाहावं लागते, त्यांना काम करावं लागते, सकाळ ते संध्याकाळ त्यांना वेळ द्यावा लागते, एफर्ट घ्यावं लागते. कोणतं आलं, कोणतं गेलं, का बोलवायचं आहे, का खराब होणार आहे, हे सगळं आपल्याला पाहावं लागतं. ठीक आहे. आणि जॉब मधून अमीर होत नाही, बिझनेस मधूनच अमीर होते. आणि बिझनेस करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते आणि चालन का याची काही गॅरंटी राहत नाही. तर तसं तुम्ही दुकान लावलं, तुम्हाला आता पूर्ण वेळ येते. तुम्ही ते दुकान आहे 2 हाताने काम करता किंवा 1-2 माणसं ठेवून देता. जास्त चालायला लागलं तर माणसंही बरोबर काम नाही करत तर टेन्शन वाढून जाते. सीसीटीव्ही कॅमेरे लावता. त्याच्यानंतर गोष्ट अशी आहे का ते तुम्ही एक मर्यादित आहे, ते दुकानाची एक लिमिटेड काम करण्याची शक्ती आहे. त्या एरियामध्येच काम करण, त्या मोहल्ल्यात काम करण, तेवढ्याच ठिकाणी काम करण, त्या गावात काम करण. पण आपल्याजवळ अशी एक व्यक्ती आहे की जे आपल्याजवळ अशी एक वस्तू आहे की ते बिना इन्व्हेस्टमेंटची आहे, बिना रिस्कची आहे, फ्युचरमध्ये चालणारी आहे, सगळ्या लोकांना आवडणारी आहे. तुमच्या प्रोडक्टनी हेल्थ खराब होते, आपल्या प्रोडक्टनी हेल्थ इम्प्रूव्ह होते. मार्केटमधून तुम्हाला एकही फायदा मिळत नाही, इथून तुम्हाला अनेक फायदे मिळते. लाईफ टाइम डिस्काउंट मिळते, लाईफ टाइम स्कीम मिळते, लाईफ टाइम इन्कम मिळते, बोनस मिळते, लाईफ टाइम तुम्हाला म्हणजे बचत होते आणि लाईफ टाइम तुम्हाला इन्कम मिळते. जनरेशन टू जनरेशन तुम्हाला फायदा मिळतो. ठीक आहे. बाहेर मधून तुम्ही कोणत्या पण दुकानातून काही घेतलं तुम्हाला काही फायदा मिळत नाही. एकही फायदा तुम्ही मला सांगू शकता का फायदा मिळतो? नाही. तुम्हाला ते सस्ते प्रोडक्टची आदत लावून ठेवलेली आहे. त्यांना मालूम आहे तुमचे प्रोडक्ट जे आहे ते होलसेलर, स्टॉकिस्ट, सेल एजंट, कंपनी आणि ते ऍडव्हर्टाइजमेंट या सगळ्यांना अमीर बनवत आहे. ठीक आहे. आणि तुमच्या त्याच्या ते जे दावा करतात की बाबा फेअर अँड लवलीनं गोरं होते 7 दिवसामध्ये, तर असं जर झालं असतं तर मग ते आंध्राच्या लोकांनी फेअर अँड लवली ट्रक भरू बोलावल्या असत्या आणि ते लोक गोरे झाले असते. तर हे ऍडव्हर्टाइजमेंटचा हा एक प्रकार.
ते जे सेलिब्रिटी लोक ऍडव्हर्टाइजमेंट करतात ते फक्त ऍडव्हर्टाइजमेंट करतात आणि इन्कम कमावतात. ठीक आहे, त्यांचं काम आहे प्रमोशन करणे. ते वापरतात का? नाही. ते चांगलं ब्रँड वापरतात, हेल्दी प्रोडक्ट वापरतात, क्वालिटी ब्रँडेड प्रोडक्ट वापरतात. पण तुम्हाला ते फक्त ऍडव्हर्टाइजमेंट मधून ते प्रोडक्ट वापरायला सांगतात आणि आपण ते प्रोडक्ट वापरतो. त्याच्यामुळे त्यांना सेलिब्रिटीला मोठी इन्कम जाते, ते कंपनी अमीर होते, ते होलसेलर्स, सीएनएफ एजंट, स्टॉकिस्ट, ते जे पूर्ण चेन सिस्टम आहे ते सगळं अमीर होतो. म्हणजे बिचोली सगळे अमीर होतात. तुमचे पैसे तिथे नुकसान होऊन राहिले, वेस्ट होऊन राहिले. इथे आपल्याला जागण्याची गरज आहे. आपल्या कंपनीमध्ये ना कोणत्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे, ना कोणत्या प्रकारची रिस्क आहे, आणि आपले पैसे जे या लोकांना सीएनएफ एजंट आणि होलसेलर, स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर आणि ऍडव्हर्टाइजमेंट वाल्यांना जात होते, हेच पैसे आपल्याला या मार्फत मिळत आहे. ठीक आहे, ते कसं मिळते हे तुम्हाला 135 करोडच्या प्लॅन मध्ये ऑलरेडी सांगितले. ठीक आहे, जसं पूर्ण ऑलरेडी नॉलेज आहे. तर आपल्या खरेदीदारी ते आमदनी हे सर्वायला जर जाते, तर उदाहरणार्थ मग आपल्याला ह्या बिझनेस मधून, हा बिझनेस प्रॉपर बिझनेस आहे, जनरेशन बिझनेस आहे, जनरेशन टू जनरेशन बिझनेस चालणारा बिझनेस आहे, लॉंग टर्म चालणारा बिझनेस आहे आणि पॅसिव्ह इन्कम देणारा बिझनेस आहे. त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे का हा खरेदीदारीचे इन्कम देणारा आहे, तर माझ्याकडे सर्व लोकांना जर खरेदीदारीपासून डिस्काउंट मिळत असेल, फ्री प्रोडक्ट मिळत असेल, स्कीम मिळत असेल आणि कॅशबॅक मिळत असेल, तर बा मला जर सगळ्या लोकांना जर मिळते तर मग मला कसं मिळणार? तर तुम्हाला मिळणार तुमची टीम साईज वाढवल्याने, तुम्हाला मिळणार तुमचे ग्राहक वाढवल्याने, तुम्हाला मिळणार तुमच्या ग्राहकांचा सेल वाढवल्याने. जेवढा तुम्ही सेल वाढवाल तेवढा तुमच्याकडे ते इन्कम जनरेट होणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपली लेवल अपवर काम करायचं. तुमच्याजवळ 2 गोष्टी असल्या पाहिजे. नंबर 1 तर मला क्राउन डायरेक्टर बनायचं आहे आणि मला एलओबी घ्यायची. ही तुमच्या डोळ्यामध्ये फिट असलं पाहिजे, कारण की हे बिझनेस याच्याने सांगतो. तर सोप्या गोष्टीने हे सांगतो की तुम्हाला लोकांकडून लोक घेता आले पाहिजे, लोकांकडून लोक काढता आले पाहिजे. म्हणजे टीम साईज तुमचा वाढला पाहिजे, तुमचा बिझनेस वाढला पाहिजे. तुमच्याकडे जर ब्युटी पार्लरचं दुकान आहे तर लोक जितके जास्त येईल तितका सेल वाढेल ना. तुमचं किराणा दुकान आहे तर जितके जास्त लोक येईल तितका सेल वाढेल ना, आणि जितका सेल वाढेल तितका प्रॉफिट होईल. तसाच हा बिझनेस आहे, हा लॉंग टर्म चालणारा बिझनेस आहे. याला बरेचसे लोक समजलेले नाही. तर हा बिझनेस खरेदीदारीचे आमदानी देणार आहे आणि सर्वांना देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राहकांची संख्या वाढवणे, डिस्ट्रीब्युटर वाढवणे, लोकांपासून कसे लोक घेऊ शकतो, कसा आपला टीम वाढवू शकतो, कशी टीम वाढवू शकतो, बढावू शकतो, लोकांकडून लोक घेऊ शकतो, ते आपल्याला करायचं आहे. ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज आम्ही पूर्ण द्यायला तयार आहे. तुमच्याजवळ जे काही गिने चुने जरी लोक असले तरी आम्ही तुमच्याकडून तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता, लोक कशी येऊ शकते. ठीक आहे, माणूस जन्माला आला तेव्हा सगळ्यांसोबत ओळखी नव्हती. तो जसा जसा या सर्वाइव्ह करत आहे या लाईफमध्ये, ज्या ठिकाणी राहतो तिथे त्यांची ओळख होते, शाळेमध्ये ओळख होऊन जाते, जिथे काम करायला जातो तिथे ओळख होऊन जाते, जिथे आपण कोणत्या शॉपिंग करायला जातो तिथे ओळख होऊन जाते. तर अशी एकामेकाच्या मार्फतच ओळख होते, ती काही पहिलेच झालेली नसते. त्याच्यामुळे तुमचा संकल्प दृष्टिकोन चुकीचा आहे. तुमच्या जवळ असणारे लोक ऑलरेडी वाढू शकतात, तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शिकलं पाहिजे. तर तुम्हाला ऑटोमॅटिक रिलेशन बनवता येईल, दोस्ती बनवता येईल, ओळख बनवता येईल. तुम्हाला ते बनवता आली तर तुमचे लोक वाढतात आणि आपला बिझनेस बिना इन्व्हेस्टमेंटचा आहे आणि सगळ्यात चांगला बिझनेस आहे. तर आपण हे अपॉर्च्युनिटी सर्व लोकांना चांगल्या प्रकारे शेअर करू शकतो, कारण की आपल्या प्रोडक्टनी लोकांची हेल्थ इम्प्रूव्ह होते, बचत पण होते आणि इन्कम पण येते. मार्केटमध्ये अशी कोणती वस्तू नाहीये आज, आणि ही वस्तू फ्युचरमध्ये चालणारी आहे, त्याच्यामुळे खूप ग्रो करणारी आहे. ठीक आहे, करोनामध्ये आपण हे पण समजलो का सर्व काही बंद झालं होतं पण इसेन्शियल बंद झालेले नव्हते. त्याच्यामुळे आपला बिझनेस हा लाईफ टाईम चालणार आहे. आपल्याला हे मालूम आहे का मोठी मोठी जी इंडस्ट्री आहे जसं टाटा आहे, रिलायन्स आहे, त्यांना सुद्धा कळलं की बाबा एवढे मोठे रिचेस्ट लोक आहे, गाड्या बनवणारे, फॅक्टरी ओपन करणारे, ते सुद्धा कंझ्युमर नीडवर काम करायला लागले. टाटाची नमक आणि टाटाची चाय बनवली, रिलायन्सनी सब्जी मार्केट ओपन केलं. म्हणजे त्यांना एवढे 15, 20, 25 वर्ष झाल्याच्या नंतर लक्षात आलं की आपण कंझ्युमर नीडवर काम केलं पाहिजे. ऑलरेडी आपला बिझनेस कंझ्युमर नीडवर काम करणारा आहे, म्हणून आपण या बिझनेसमध्ये 100% आपले स्वप्न साकार करू शकतो. आपलं काय म्हणते करिअर एकदम सेफ आहे आणि लॉंग टर्म हा चालणारा हा बिझनेस आहे. त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचं शॉर्ट टर्म या बिझनेसमध्ये चालणार नाही. तरी सुद्धा आपण या बिझनेसमधून इन्कम कशी कमवायची, तर याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्कम सुद्धा कमवण्याची काही साधन आहे. एखाद्या प्रोडक्टची 2-4 प्रोडक्टची मास्टरी करा, त्याला कशा प्रकारे शेअर करू शकतो, कशा प्रकारे सेल करू शकतो, कशा प्रकारे मी आपली एक लेवल अप करू शकतो, कशा प्रकारे मी स्टेजेस हे करू शकतो. त्या हिशोबाने तुम्हाला महिन्याची सुद्धा 20, 25, 50 हजार रुपयाची इन्कम येऊ शकते. पण तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी, लाईफ टाईम इन्कम जनरेट करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर टीम बनवणे खूप गरजेचे आहे. ठीक आहे,
हा जो प्लॅन आहे, हा प्लॅन आहे कर भला तो हो भला. हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे, कर भला तो हो भला. आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्या लोकांना जेव्हा सांगतो तर काय होते की लोक समजत नाही, लोक जोडत नाही असं आपण म्हणतो. पण ऍक्च्युली कसं आहे मला मेन जर प्रॉब्लेम असला तर तो आहे आपली व्हॅल्यू कमी आहे. आपली व्हॅल्यू जर वाढवली, व्हॅल्यू वाढवते कसे तर शिकण्यातून. आपली व्हॅल्यू जर वाढवली, आपण शिकलो, कंटिन्युअसली जर शिकलो, सर्व प्लॅन कसा देता येते, प्रोडक्ट कशी काम करते, बिझनेस प्लॅन कसा काम करते, कंपनी काय आहे, प्रोफाईल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो, प्रत्येक गोष्टी डीपली नॉलेज जर घेतलं तर ऍक्च्युली आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो, आपला विश्वास वाढतो. आपला कॉन्फिडन्स वाढला, विश्वास वाढला तर आपली व्हॅल्यू वाढते. आपल्या बोलण्यामध्ये एक दम येऊन जातो, एक दम निर्माण झाला, महत्व निर्माण झालं म्हणजे लोकांना कळणं सुरू होऊन जाते. तर इथे काय करण्यात आपली पहिली व्हॅल्यू वाढवून घ्या. त्याच्यानंतर प्युअर बिझनेसमॅन बना. हा बिझनेस आहे, तर बिझनेस आहे तर सिंपल बिझनेसमॅन बनावं लागेल. ठीक आहे. तर धीरे धीरे आय एम अ बिझनेसमॅन, आय एम अ मिलेनियर अशा स्वतःला फील करा. तर हे आहे गीतांजली. आता गीतांजलीनी 100 PV ऑफरची खरेदी केली तर गीतांजलीला 3800 रुपयाचे प्रोडक्ट 3200 रुपयाला मिळणार. म्हणजे गीतांजलीची सेव्हिंग किती झाली, 600 रुपये. 600 रुपयाची एक तर बचत झाली समजू, किंवा 600 रुपयाचे तिला जास्तीचे प्रोडक्ट आले समजू. ठीक आहे. वरतून गीतांजलीला 320 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळणार, स्कीम मिळणार तिला. त्याच्यानंतर गीतांजलीच्याच खरेदीवर गीतांजलीला 100 रुपये कॅशबॅक मिळणार. म्हणजे गीतांजलीनी 3200 रुपयाची खरेदी केली आणि गीतांजलीला 1020 रुपयाचा फायदा झाला असं आपण समजू, फक्त खरीदारीचा. ठीक आहे. ती अन्य कुठून तरी करत होती, 1000 रुपयाची करत होती, 1500ची करत होती, पण तिला हा फायदा काही मिळत नव्हता. वरून तिला चांगले प्रोडक्ट पण मिळत नव्हते, वरून तिला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी नाही मिळत होती. पण आता गीतांजलीला बेनिफिट पण मिळत आहे आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे आणि असे प्रोडक्ट मिळत आहेत ज्याच्यामुळे तिची लाईफ चेंज होऊ शकते, हेल्थ इम्प्रूव्ह होऊ शकते. ठीक आहे. तर आता आपण काय केलं की गीतांजलीला इथे 100 PVनी जोडलं. गीतांजलीला ऑलरेडी असा फायदा झालेला आहे. आणि गीतांजलीने काय करायचं आहे की गीतांजलीने एक लिस्ट बनवायची आहे आणि लिस्ट बनवल्याच्या नंतर 20, 25, 50, 100 लोकांची ती लिस्ट बनवेल. आपली मैत्रिणी झालं, पडोसी झालं, ओळखीचे झाले, रिश्तेदार झाले, अशी आपल्याला 100, 150, 200 लोकांची प्रॉपरली लिस्ट बनवायची आहे. 200 पेजचा एक रजिस्टर करायचं आहे. आणि त्या लिस्टवर आपल्याला ते लिस्ट आपल्याला आयडेंटिफाय करता येत असेल तर आपल्या अपलाईनला भेटायचं, ऍक्टिव्ह अपलाईनला, त्याच्याकडून आयडेंटिफाय करायचं, त्याचं बॅकग्राऊंड थोडंसं सांगायचं. आणि आपण काय करायचं, किंवा आपल्याला जर समजा कॉन्फिडन्स आहे आणि आपण चांगल्या प्रकारे शेअर करू शकतो, इतकं नॉलेज आपण घेतलेलं आहे, युट्यूब टूल्समध्ये ऑलरेडी नॉलेज खूप आहे, आपण ते ग्रहण करत नाही तर ते करा आणि तुम्ही ऑलरेडी बिझनेस कुठूनही स्टार्टअप करा. तर 6 लोकांना जर तुम्हाला काय करायचं की 6 लोकांना आणायचं आहे, तर हे 6 लोक कोणते राहील, तर हे सुद्धा 100 PV ऑफरचे राहील. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल महेश आहे, परेश आहे, सुरेश आहे, नरेश आहे, हरीश आहे, मनीष आहे. तर हे 6 लोक सेम आपण गीतांजलीने जे ऑफर हे केला तोच ऑफर या 6 लोकांना शेअर केला. ठीक आहे. आता एका दिवशी माणूस जर पूर्ण प्रामाणिकपणे काम करेल, प्रामाणिकता या बिझनेसला खरंच प्राथमिकता दिली आणि प्रामाणिकताने जर काम केलं, खरंच वेळ दिला, शिकले, समजले, केले, तर मला असं वाटते का एका दिवशी सुद्धा तुम्ही 6 लोक आणू शकता. सकाळी तुम्ही पूर्ण प्लॅनिंग केली, पूर्ण आपला एक शेड्यूल बनवला, नियोजन केलं, फालतूच्या गोष्टीवर टाइम वेस्ट न करता आपण आपल्या करिअरवर, आपल्या फ्युचरवर जर वेळ दिला, आपल्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा आपलं फ्युचर ब्राईट करण्यासाठी, चांगल्या इन्कमच्यासाठी, तर मला वाटतं हे सगळं पॉसिबल आहे. तर तुम्ही एका दिवशी 6 लोकांना जर आणलं तर तुमची पहिल्याच या सगळ्या लोकांना काय फायदा मिळेल, 600 रुपये डिस्काउंट, 320 रुपयाचे फ्री प्रोडक्ट आणि 100 रुपयाचे हे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एका दिवशी 2-3 लोकांना पण आणू शकता, दुसऱ्या दिवशी पण 2-3 लोकांना आणू शकता. एका दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 2, किंवा एक दिवशी एक पण आणू शकता. ठीक आहे. पण तुम्हाला काम करावं लागेल. ठीक आहे. आता तुम्ही 6 दिवसामध्ये 6 लोक जर आणले किंवा 3 दिवसात जरी आणले तर काय होईल, सगळ्या लोकांना 600 रुपयाचं डिस्काउंट झालं, 320 रुपयाचे प्रोडक्ट फ्री झाले, 100 रुपये डिस्काउंट मिळालं, म्हणजे 120 रुपयाचं, 1020 रुपयाचं सगळ्यांना बेनिफिट झालं. अशा पोझिशन मध्ये गीतांजलीला जे बेनिफिट मिळणार ते मिळणार. गीतांजलीला 600 रुपये डिस्काउंट मिळालं होतं, 320 रुपयाचे फ्री प्रोडक्ट मिळाले होते. आता तिला हे 6 लोक जोडले त्यामुळे तिला 100 रुपये न येता तिला 650 रुपये कॅशबॅक येणार. त्याच्यानंतर या 6 लोक जोडल्यामुळे ती फास्टेस्ट लेवलच्या याच्यामध्ये येते, कारण की कंपनीचं असं आहे की एका महिन्यामध्ये 282 PV जर तुम्ही जर केले असेल तर तुम्ही 8% लेवल प्राप्त करू शकता. तर कंपनी या नियमानुसार गीतांजली फास्टेड होते, म्हणून गीतांजलीला 920 रुपयाचे गिफ्ट प्रोडक्ट मिळणार फास्ट 8% झाल्याबद्दल. तिला एक रिस्पेक्ट पण दिल्या जाणार, पण आता लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे
मीटिंग्स होऊन नाही झाल्या, पण गीतांजली 920 रुपये गिफ्ट घेऊन फास्ट 100% लेवल मिळणार, अचीव करणार. गीतांजलीने हे 6 लोक आणले, त्याच्यामुळे गीतांजलीला त्याच महिन्यामध्ये 3000 रुपयाचे एक्स्ट्रा सुद्धा प्रोडक्ट फ्री मिळणार. तर हे खूप मोठा फायदा आहे. हे जर आपण जर असं जर केलं तर ऍक्च्युली जर गीतांजलीचा जर काही प्रोडक्ट स्वरूपात, काही कॅश स्वरूपात, काही फ्री प्रोडक्ट स्वरूपात असं जर आपण जर विचार केला तर गीतांजलीला 5490 रुपयाचा फायदा झाला. गीतांजलीने खरेदी केली होती 3200 रुपयाची आणि गीतांजलीला फायदा जो झालेला आहे तो झाला आहे 5490 रुपयाचा. तर हा बिझनेस, हा प्लॅनचं नाव आम्ही त्याच्यासाठी ठेवलेलं आहे की कर भला तर हो भला. एका दिवशी जर तुम्ही 5 लोकांना प्लॅन दिला तर साहजिक तुम्ही 1-2 लोक जोडू शकता. 10 लोकांना जरी प्लॅन दिला साहजिक तुम्ही जोडू शकता. तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन खूप झालं तर 40 ते 45 मिनिटांमध्ये क्लोज करायचं आहे. खूप जास्त वेळ देत जाऊ नका. चांगल्या प्रकारे शिका. 20-25-30-25-50 मिनिटांमध्ये प्लॅन क्लोज करून द्या. आणि जरुरी नाही की तुमचा खूपच नियर डिअर असला पाहिजे. तुम्हाला हे अपॉर्च्युनिटी तुम्ही कोणाला पण शेअर करून द्या का हे खूप छान काम आहे, याच्याने काही इन्व्हेस्टमेंट नाही, काही पैसे भरायचे नाही, तर त्यांना सांगा. तुम्ही कुठून तरी आणत आहे, जन्म झाला तेव्हापासून आणत आहे, मरेपर्यंत तुम्ही आणणार. पण इथून घेण्यासाठी प्रॉब्लेम काय, तर तुम्ही त्यांनी नाही म्हटलं, तुम्ही त्याला कन्व्हिन्स करायचं आहे. ज्याला जेवढा बेस्ट तुमचा देता येते तेवढा तुम्ही बेस्ट द्या. ज्याला त्याला चांगलं सजेशन देता येते तेवढं सजेशन द्या. त्याचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा, त्याला सोल्युशन द्या. त्याला समजलं, पटलं, तो 100% तो तुमच्यावर ट्रस्ट करेल आणि ते तुमच्या बिझनेसचा हिस्सा बनेल. तुमच्याकडून ते प्रोडक्ट वापरणार. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटी तलाश खूप साऱ्या लोकांना आहे या आता करोनाच्या काळामध्ये. तर ह्या वस्तूचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. एका दिवशी तुम्ही असं जर करत असाल एकाच दिवशी तर तुम्हाला असे तुम्ही कितीतरी मल्टिप्लेक्शन मोडवर जाऊ शकता आणि तुमचे लोक येऊ शकते. कंबर जर कसली, पूर्ण आपला शेड्यूल बनवला, लिस्ट बनवली, स्वतः एक टार्गेट घेतला आणि प्लॅनिंगनं जर काम केलं तर सगळं पॉसिबल आहे. मी तर म्हणतो या जीवनामध्ये सब पॉसिबल आहे. इम्पॉसिबल नावाची वस्तू आहेच नाही, हे तुम्ही तयार केली. इम्पॉसिबल नावाची वस्तू तुम्ही तयार केलेली आहे. तर गीतांजलीला कोणता फायदा झाला? गीतांजलीला 5490चा फायदा झाला. आता गीतांजलीनी हाच फायदा महेशला जर करून दिला असाच, जे खालचे लोक आहे ते खालचे लोक काय सगळ्यांना हे फायदा मिळणार. तर मग गीतांजली, महेश, परेश, सुरेश, नरेश, हरीश, मनीष यांना कोणता फायदा मिळणार? तर यांना जो फायदा गीतांजलीला मिळाला होता 5490चा, तो फायदा महेश, परेश, सुरेश, नरेश, हरीश, मनीष या सगळ्यांना मिळणार. आता सगळ्यांची खरेदी 3200 रुपयाची होती तर सगळ्यांना हा फायदा मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये जे तुम्हाला 3000 रुपयाचे प्रोडक्ट मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे, कारण की तुम्ही कन्सिस्टन्सी प्लॅन मध्ये ऑलरेडी आलेले पण आहे. पण तुम्हाला हे जे 3000 रुपयाचे जे प्रोडक्ट मिळत आहे एक्स्ट्रा, हे कोणते मिळत आहे? तुम्ही 6 लोक आणले 100 PVचे, त्यामुळे. ठीक आहे. तर तुम्हाला हेच वस्तू तुम्ही दुसऱ्या महिन्यात कराल, तिसऱ्या महिन्यात कराल, चौथ्या महिन्यात कराल, तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये 3000 रुपयाचे तुमच्या चॉईसने प्रोडक्ट मिळणारच आहे. आता पण तुम्हाला 3000 रुपयाचे, तर तुम्ही एवढे प्रोडक्ट जर स्वतःच्या आयडियावर जर घेत असाल तर तुमचा घरीच एक छोटासा बिझनेस सुरू होतो. तुम्ही लोकांना शेअर करू शकता, विकू पण शकता, आपले पैसे पण कमवू शकता. तुम्ही जेव्हा प्रोडक्ट राहील तेव्हाच तुम्ही लोकांना सांगू शकता, तेव्हाच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, तेव्हाच तुम्ही चांगल्या प्रकारे शेअर करू शकता. लोकांना प्रोडक्ट आवडेल, पटेल, तर लोक अजून तुमचे ग्राहक बनेल, तुमची टीम वाढेल. ठीक आहे. तर बी पॉझिटिव्ह आहे. तुम्ही ते शिकावं लागेल, तुम्ही ते इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल आणि तुम्हाला त्या पद्धतीने करावं लागेल. ठीक आहे. तर हे तुम्ही बेटर सुरुवात अशी तुम्ही सुरू करा. आणि तुम्ही असं पण आहे का, तुम्ही जर हे स्कीम जरी केली, समजा कन्सिस्टन्सी स्कीम केली आणि तुम्हाला एवढे प्रोडक्ट लागत नाही, तर 2 लोक मिळून करा. एका आयडियावर करा, 2 लोक मिळून करा, 3 लोक मिळून करा. तुमचा नियर डिअर, शेजारी बाजारी जे काही आहे ते लोक मिळून करा आणि तुमच्या आयडियावरचं जे काही बेनिफिट आहे ते तुम्ही लोकांना शेअर करा. तुम्हाला 320 रुपयाचे प्रोडक्ट मिळाले तर 3 लोकांना मिळून शेअर करा, 2 लोकांना मिळून केलं तर 2 लोकांना मिळून शेअर करा. तर असं करून पण करू शकता. म्हणजे हे पॉसिबिलिटी सगळं काही आहे. आणि याच्यामध्ये त्या 100 PV कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला 60% सेव्हिंग होतो. चांगले प्रोडक्ट मिळत आहे आणि 60% सेव्हिंग होत आहे. तर हे लोकांना कोणाला आपण पटवू शकते. पण ते लोकांना आज तुम्हाला लोकांना पटवून याच्यासाठी नाही राहिले की लोकांना तुम्हाला पटवता येत नाही, लोकांना तुम्हाला चांगल्या प्रकारे शेअर करता येत नाही. तर तुम्ही ते शेअर करणं शिका, व्यवस्थित हे होते. ठीक आहे. आता ही जे मनीष, हरीश हे जे लोक आहे यांना जे 5490 रुपयाची जे इन्कम येणार, तर मग गीतांजलीची इन्कम पुन्हा वाढणार. तर गीतांजलीची इन्कम कशी वाढणार? तर गीतांजलीला हे 600 रुपये डिस्काउंट, 320 रुपयाची स्कीम, 100 रुपये जो कॅशबॅक आहे त्याच्या जागेवर जे 650 येणार होता, तर आता 650 न येता तिला 3000 रुपयाचा कॅशबॅक येणार. आणि तिला 920 रुपयाचे जे गिफ्ट येणार होते, तर तिला गिफ्ट जे आहे ते 1250 चे गिफ्ट वाउचर असे 2 मिळणार. का बरं 2 मिळणार? कारण की कंपनीचा पुन्हा अजून एक रूल आहे का बाबा
कोणी व्यक्ती आपल्या खाली 282 पीव्ही जर आणत असेल 3 लाईन मध्ये, तर तो व्यक्ती सिनियर फास्टेड होतो. तर ऑलरेडी नरेश जो आहे 700 पीव्ही झालाय, हरीशची 700 पीव्ही झाले, मनीषचे 700 पीव्ही झाले, म्हणजे हे तिन्ही लोक 282 पीव्हीच्या वर गेले. म्हणजे वर गेले म्हणजे हा पण फास्टेड झाला, हा पण फास्टेड झाला, हा पण फास्टेड झाला, तर तुम्ही सिनियर फास्टेड झाले. म्हणून तुम्हाला 920 रुपयाच्या ठिकाणी 1220 रुपयाचे प्रोडक्ट गिफ्ट मिळणार. तसंच मग सुरेश पण झाला, परेश पण झाला, आणि महेश पण झाला, म्हणून तुम्हाला याचे 1250 आणि या दोन्हीचे 1250, म्हणजे तुम्हाला असे दोनदा मिळणार. म्हणजे 920च्या ठिकाणी 1250 चे दोन मिळणार. हे झाले तुम्हाला सिनियर फास्टेड झाल्यामुळे कंपनीकडनं गिफ्ट. आणि 3000 रुपये जे झाले ह्याचे, तर याचं जर आपण जर टोटल जर मारलं तर गीतांजलीला 9720 रुपयाचा फायदा झाला. गीतांजलीची खरेदी कितीची होती? 3200 रुपयाची. गीतांजलीला व्यवस्थित प्रॉपर एका व्यक्तीवर जर तुम्ही प्रॉपरली काम कराल, पूर्ण प्लॅनिंग करून वेळ देऊन, तर आपल्याला हा 9720 रुपयाचा फायदा घेता येतो. आता हा फायदा इथपर्यंतच मर्यादित नाहीये. आता हे जे आहे 742 आणि गीतांजलीला पकडून 43, तर 742 म्हणजे हे जे झाले 100 पीव्ही सगळे लोक करून राहिले. तर गीतांजलीच्या पूर्ण टीमचे झाले 4200 पीव्ही आणि गीतांजलीचे झाले 100 पीव्ही. आता हे सगळे लोक तर बिल बनवणार ते 100 पीव्हीच्या वरच बनवणार. तर कोणाचे 105 पीव्ही राहील, कोणाचे 110 राहील, कोणाचे 120 राहील, कोणाचे 125 राहील, कोणाचे 160 राहील. अलग अलग लोकांचे अलग अलग पीव्ही राहील. एकदम काट्यावर राहणार नाही एकदम 100 म्हटलं म्हणजे 100. तर त्याच्यापासून आपल्याला 43 लोकांचे 2 4 5 10 असे पीव्ही जर जोडले तर 200 पीव्ही आपले एक्स्ट्रा पुन्हा येऊन जाईल. तर 200 पीव्ही जर एक्स्ट्रा जर झाले तर आपल्याला 4500 पीव्ही आपले होऊन जाईल. आणि कंपनीने बनवलेला आहे आत्मनिर्भर प्लॅन. आणि आत्मनिर्भर प्लॅन मध्ये कंपनी म्हणते का एकाच महिन्यामध्ये कोणी जर 4500चा पीव्हीचा बिझनेस जर करत असेल तर तो होऊन जातो ब्रॉन्झ डायरेक्टर. त्याला कंपनी टर्नओव्हरवरून 4% इन्कम मिळते. आणि तुमचा अशा प्रकारचा जर प्रॉपर प्लॅन जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला 4%च्या हिशोबाने जर आपण जर इन्कम जर कॅल्क्युलेट केली तर ती जाते 10,000च्या जवळपास. म्हणजे उदाहरणार्थ कंपनीकडनं आपल्याला आपल्या कामाचं 9720 रुपये मिळणार आणि कंपनी टर्नओव्हरवरून आपल्याला 10,000 रुपये मिळणार. तर आपल्याला टोटल 19,720 रुपये आपल्याला पहिल्याच महिन्यामध्ये मिळू शकतात. हे डिपेंड आहे तुम्हाला शिकणे आणि तुम्ही केलेल्या एफर्टवरून. तुम्ही सिस्टमॅटिक जर केलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला हे मिळेल म्हणजे मिळेल. आता दुसरी अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये कॅश स्वरूप किती राहील. तर निदान आपल्याला कॅश स्वरूप जर राहील ते 12 ते 15,000च्या जवळपास कॅश स्वरूप राहील. काही डिस्काउंट, काही स्कीम प्रोडक्ट आणि काही फ्री प्रोडक्ट अशी तुम्हाला राहील. पण आपल्याला 12,000 बी मिळत आहे आणि बाकी फ्री प्रोडक्ट बी मिळतात, तर आपण फ्री प्रोडक्ट बी वापरूच ना, किंवा लोकांना दाखवूच ना, किंवा शेअर करूच ना. तर आपल्याला हा खूप मोठा फायदा मिळतो. तर आपल्याला कसं आहे मला का लिस्ट बनवायची. मेन म्हटलं म्हणजे या प्लॅनसाठी आपल्याला काय करायचं आहे, लिस्ट बनवायची. लिस्ट बनवल्याच्या नंतर रोज 5 ते 10 प्लॅन असे करणे जरुरी आहे. आणि आपण प्रॅक्टिकल जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल करू नये आणि जोपर्यंत आपल्याला बॅड एक्सपिरियन्स येणार नाही तोपर्यंत आपण घडू नये. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली हा प्लॅन करायचा आहे. तुम्हाला या प्लॅन मधूनच अलग अलग प्रकारचे रिएक्शन येणार, अलग अलग लोक विचारणार. त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येत राहणार. तुम्ही ते प्रॉब्लेम आपल्या अपलाईनला विचारणार आणि अपलाईन त्याचे सोल्युशन सांगणार. तेव्हाच कुठं तुम्हाला एक अनुभव येणार. आणि जर तुम्हाला दांडगे अनुभव येत गेले आणि अपलाईन त्याला व्यवस्थित सांगत गेले तर तुम्ही ऑलरेडी स्ट्रॉंग होऊन जाणार. आणि स्ट्रॉंग होऊन जाणार तर तुम्ही याच प्लॅनला समोर पुन्हा पुन्हा कंटिन्युअसली करत जाणार. जर हे तुम्ही करत जर जाणार आणि असं जर तुम्ही हा फंडा जर लावत गेले आपल्या एक लेगवर, दुसऱ्या लेगवर, तिसऱ्या लेगवर, चौथ्या लेगवर आणि 5व्या लेगवर, एक व्यक्ती जरी एका महिन्यामध्ये तुम्ही काढत गेले आणि त्या व्यक्तीवर हा प्लॅन करत गेले, पूर्ण एफर्ट त्याच्यावरच लावायचा. फोकस तुम्हाला त्याच्यावरच करायचा का मला 100 पीव्ही प्लस फास्ट 8%, 100 पीव्ही प्लस फास्ट 8%, 100 पीव्ही कर बोला तो हो बोला. तुमचा टोटल एफर्ट याच्यावरच लावा. तर याच्यामधून तुम्हाला खूप मोठी इन्कम मिळू शकते. तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये त्याच्यामधून तुम्ही क्राऊन डायरेक्टर होऊ शकता. डेफिनेटली सक्सेस होण्यालायक आहे. फक्त तुम्हाला शिकण्याची गरज आहे, ऍक्शन घेण्याची गरज आहे आणि तुम्हाला वेळ देण्याची गरज आहे. हा फक्त 3 वस्तू वेस्टीज बिझनेस मागतो. वेस्टीज तुम्हाला सर्व काही द्यायला तयार ऑलरेडी आहे, सर्व देण्यासाठी रेडी आहे. फक्त तुम्ही घेण्याची तयारी करा. तुम्ही कम्फर्ट झोन मधून निघा, सिरियसली व्हा, पटापट शिका, पटापट ऍक्शन घ्या. रिजेक्शन येईल त्याला हँडल करण्याची कोशिश करा. आय तो बेस्ट नाही तो नेक्स्ट, अशा पद्धतीने तुम्ही पटापट आपलं लेवल अचीव करू शकता. ठीक आहे. न होण्यालायक याच्यामध्ये काही असं जर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मला विचारू शकता. तुम्ही करणार नाही होणार नाही, तुम्ही शिकणार नाही होणार नाही, तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहाल तर होणार नाही, तुम्ही ऍक्शन घ्याल नाही तर होणार नाही, तुम्ही जालच नाही लोकांकडे तर होणार नाही.
हर मार्ग तुम्हाला सोपी करून देऊ शकतो, पण तुमची तयारी राहील तेव्हा, तुमचा इंटरेस्ट राहील तेव्हा. तुमचा इंटरेस्टच नाही, तुम्ही जायलाच तयार नाही, तुमच्याजवळ वेळच नाही, तर हा बिझनेस काही होणार नाही. ठीक आहे. तर आपण पहिल्या मोडवर मध्ये जरी केलं गीतांजलीनी, महेश, परेश, सुरेश, नरेश, हरीश याला जरी केलं तरी गीतांजलीला 5490 रुपये बेनिफिट मिळतो. ठीक आहे. तर एवढं सर्व बेनिफिट कोणत्या बँकेमधून सुद्धा मिळत नाही का तुम्ही 3200 रुपये तुम्ही डिपॉझिट ठेवले तर तुम्हाला 5400 रुपयाचा फायदा होऊन राहिला, असं कधीच होत नाही. इतका फायदा नाही मिळू शकत. इतका फायदा पृथ्वीवर दुसऱ्या कुठून मिळत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर एक बिझनेस मोठी अपॉर्च्युनिटी मिळत आहे, लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी आहे, जनरेशन टू जनरेशन चालणारी अपॉर्च्युनिटी आहे. तर या अपॉर्च्युनिटीचा आपण चांगला फायदा घेतला पाहिजे. आणि 21st सेंचुरी बिझनेस आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणते 21st सेंचुरीचा बिझनेस आहे हा. अब्दुल कलाम सर बोलून गेले. काय म्हणते बिल गेट्सचं स्टेटमेंट आहे की बाबा मी जर समजा दिवालिया झालो किंवा मी सगळे बिझनेस जर डुबले तर मी याच्यापासून म्हणजे नेटवर्क मार्केटिंग पासून स्टार्टअप करणार. कियोसाकी म्हणतात. तर हे सगळे जे वर्ल्डचे जे टॉपर रिचेस्ट लोक आहे, महान लोक आहे, ते सगळे म्हणतात की डायरेक्ट सेलिंग बिझनेस तुम्ही करा. तर आपल्याला दुसऱ्या गोष्टीपासून फोकस उचलून हटवून आपल्याला या आपल्या स्वतःच्या फ्युचरवर, आपल्या या बिझनेसवर फोकस केला पाहिजे. जर आपण आज काही करू नाही तर उद्या आपण काही बनू नाही. सिंपल. तर या बिझनेसला तुम्ही अशा पद्धतीने करा. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, केवळ एक व्यक्ती मिल जाए तो काम करणे में इंटरेस्ट हो. म्हणजे तुम्हाला फक्त एक म्हणजे हे एकच व्यक्ती जरी भेटला तरी तुम्हाला हे काम तुम्ही पद्धतशीर करू शकता. तर तुम्ही असे 6 लोकांवर जरी काम केलं तरी तुम्ही भरपूर काही करू शकता. दुसऱ्याच महिन्यात हा प्लॅनला पुन्हा अजून रिपीट डुप्लिकेट मारलं तर तुमची महिन्याची इन्कम 3rd लेवलवर 25,000 होईल. आणि पुन्हा जसं या 2 लेवल घेतल्या तशाच 2 लेवल पुढच्या महिन्यात जर घेतल्या, तुम्ही लोकांना तुम्ही पण शिकले, आपल्या टीमले पण शिकवली जिम्मेदारी घेणं. डुप्लिकेशन जर केलं व्यवस्थित तर तुमच्या दुसऱ्याच महिन्याची इन्कम 1 लाख रुपये. तेच काम तुम्ही पुन्हा अजून 3ऱ्या लेवलवर डुप्लिकेट केलं असेल तर तेवढे लोक तुमचे मल्टिप्लाय होतात. हा मल्टिप्लाय होत जाते जशी जशी तुमची टीम संख्या. लोक कशी डुप्लिकेट होईल, लोक डुप्लिकेट होईल तेव्हाच जेव्हा तुम्ही शिकाल आणि त्यांना डुप्लिकेट करायला लावाल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुमच्याजवळ टूल्स अवेलेबल असले पाहिजे. पटापट तुम्ही प्रोडक्ट देऊन दिले पाहिजे. पटापट तुम्ही आपले टूल्स त्यांना देऊन दिले पाहिजे. म्हणजे पटापट त्यांना जॉईनिंग फॉर्म देऊन दिले पाहिजे. काही जॉईनिंग फॉर्म घ्या आणि उद्या भरून ठेवा, परवा भरून ठेवा, येऊन राहिले पटापट आपल्या. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही व्यवस्थित जर करत असाल तर हा मी तुम्हाला सांगतो का 3ऱ्या महिन्याची इन्कम तुमची 5,40,000 रुपये होते. एवढी इन्कम जगातल्या कोणत्याच याच्यातून तुम्हाला मिळू शकत नाही एक सामान्य व्यक्तीला. आणि याच्यामध्ये इम्पॉसिबल नावाची काही वस्तू नाहीये आणि कोणत्याच व्यक्तीचं याच्यामध्ये दूरपर्यंत नुकसान नाहीये, काही इन्व्हेस्टमेंट झालेलं नाहीये, काही रिस्क नाहीये. तो कुठून तरी ऑलरेडी प्रोडक्ट आणतच आहे. त्याला चांगले प्रोडक्ट वापरायचे आहे. चांगले प्रोडक्ट वापरले तर चांगले होते हे त्याला समजून सांगायचं आहे. आणि वरतून बचत पण होत आहे. तर हेच अपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यावरच फोकस देऊन, फक्त याच गोष्टीवर फोकस देऊन दुसरं काहीच नाही करता हेच फोकस करू 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 तुम्हाला जायचं. आगळे वेगळे निरनिराळे प्रश्न विचारणारे लोक आले तर आमच्याकडून विचारून घ्या किंवा त्यांना तुम्ही माझ्याकडे आणा. मी त्यांच्यासाठी तयार आहे. जास्तच प्रॉब्लेमॅटिक लोक असेल तर उचित एक वेळ निर्माण करा आणि त्याला मला त्यांच्याकडे घेऊन चला. ठीक आहे. आम्ही सगळ्या गोष्टी करून द्यायला तयार आहे. फक्त तुमची इच्छाशक्तीची गरज आहे. तुमची मानसिकता चांगली असावी, तुमची इच्छाशक्ती चांगली असावी. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सपोर्ट करायला तयार आहे, समोर न्यायला तयार आहे, मार्गदर्शन करायला तयार आहे, शिकवायला तयार आहे. फक्त तुमच्या इंटरेस्टची गरज आहे, तुमच्या वेळ देण्याची गरज आहे, तुमच्या शिकण्याची गरज आहे. तर अशा प्रकारे आपण हा बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकतो. याला फक्त वेळ द्या आणि नॉलेज ग्रहण करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा बिझनेस आपल्याला होतो. आणि कोणाचंच दूरपर्यंत नुकसान नाही तर काही टेन्शनच नाही आहे. ठीक आहे. कुणी आपल्याला म्हणणार की माझे पैसे डुबले किंवा माझे पैसे खर्च झाले असं काहीच होणार नाही. तर तुम्ही बेस्ट प्रकारे अपॉर्च्युनिटी शेअर करा. तुम्ही चांगलं बी पेराल तर चांगलं निघेल आणि खराब कसंही पेराल तर ते खराब निघेल. त्याच्यापेक्षा तुम्ही चांगलं शिकून घ्या आणि चांगलं बी पेरा तर ते चांगलं उगवेल, म्हणजे 100% उगवेल. हा प्रकृतीचा नियम आहे. चांगलं कराल तर चांगलं मिळते म्हणजे मिळते. तर तुम्ही जास्त मोठं सोचा, मोठ्यात मोठं करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला मोठं मिळेल. जैसा सोचोगे वैसा होगे और वैसाच पाओगे. ठीक आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त या प्लॅनवर फोकस करा. जितकी तुमची ताकद आहे तेवढी ताकद या पूर्ण प्लॅनवर लावा. तुमचे पटापट चांगले रिझल्ट निर्माण होऊन या प्लॅनला आपण अर्धा बी सक्सेस झाला असं जर विचार केला तर आपली इन्कम 50,000 तर कुठे नाही जाणार. अर्धा पण सक्सेस झाला त्याच्यापेक्षा तर 25,000 तर कुठे नाही जाणार. आणि आपण जर याला प्रॉपरली जर हेच काम करत करत गेलो
कितीही चॅलेंजेस आले, कितीही संघर्ष आला, कितीही चॅलेंजेस आले, कितीही प्रॉब्लेमॅटिक लोक आले, हेच काम आपण कंटिन्यू करत राहिलो तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 2 वर्ष बी लागले हे करायला, किती पण रेग्युलरली करत गेले, रेग्युलरली एव्हरी डे जर करत गेले आणि तुम्ही कितीही चॅलेंजेस आले एक्सेप्ट करत गेले, कितीही चॅलेंजेस आले एक्सेप्ट करत गेले, नाही जुळत तरी तुम्ही चालत गेले, आया तो बेस्ट नाही तो नेक्स्ट, असं तुम्ही रोज 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 करत गेले तर मला हे सांगू शकतो का मी तुमची 5,40,000 रुपयाची इन्कम 2 वर्षात पण मिळू शकते. आणि अजूनपर्यंत असा कोणता म्हणजे असे लोक नाहीये एवढे मोठे शिकलेले आहे पण त्यांची इन्कम 1 लाख रुपये सुद्धा नाहीये. दुकान मार्केटमध्ये आज तुम्ही पहा का 10-10 करोडची जे ज्यांची दुकान आहे, ज्यांच्या दुकानात माल आहे, त्यांची सुद्धा इन्कम 1 लाख रुपये नाहीये. मग आपला तर बिझनेस इसेन्शियल प्रोडक्टचा आहे आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणार आहे आणि बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आणि फ्युचर बिझनेस आहे, करिअर सेफ आहे. तर याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे कॅश करू शकता आणि किती चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करू शकता हे तुम्ही करा. रिजेक्शन येणार नो डाऊट, लोक आगळे तेगळे विचारणार नो डाऊट, हताशमेंट होऊ नका, पेशन्स ठेवा आणि धीरे धीरे आपली स्वतःच्या स्किलला इम्प्रूव्ह करा, आपली व्हॅल्यू वाढवा, सगळे नॉलेज घ्या, प्रॉब्लेमचे सोल्युशन जाणा आणि सोल्युशन मॅन बना, बिझनेसमॅन बना आणि ही ऑपॉर्च्युनिटी चांगल्या प्रकारे शेअर करा. ऑटोमॅटिक प्रतिसाद मिळणं सुरू होईल. सुरुवातीला बॅड एक्सपिरियन्स मिळणार, असफलता मिळणार, हारू नका. बॅड एक्सपिरियन्स आल्याच्या नंतरच सफलता मिळणार, बॅड एक्सपिरियन्स आल्याच्या नंतरच एक्सपिरियन्स येणार चांगले आणि असफलताच्या नंतरच चांगली सफलता येणार. त्याच्यामुळे याला तुम्ही घाबरू नका, हे होणारच आहे सुरुवातीला. ते तुम्हाला परिपक्व बनवेल, ते तुम्हाला चांगलं घडवेल बनवेल. तर हताश आणि निराश होऊ नका, संघर्ष करत राहा, आपलाच कामावर फोकस ठेवा आणि चालत राहा. ठीक आहे. मधामधात काही असा निगेटिव्हिटी जास्तच जर वाढली तर टूल्स बघा, काय म्हणते ग्रुपचा फायदा घ्या, मीटिंगचा फायदा घ्या, अपलायन्सची भेटा, चांगले पॉझिटिव्ह व्हिडिओ पहा, म्हणजे तुमची निगेटिव्हिटी कमी होणार. कारण की हा बिझनेस निगेटिव्हिटी सुद्धा देतो, कारण की लोक निगेटिव्ह करून देतात तर आपल्याला खूप सारी निगेटिव्हिटी येते, होत नाही रिस्पॉन्स देत नाही तर निगेटिव्हिटी येते. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, सरळ आपल्या कामावर बी पॉझिटिव्ह राहा, आपल्या कामावर फोकस करा, बी पॉझिटिव्ह राहा, आपल्या कामावर फोकस करा. एक डिसिप्लिन क्रिएट करा, एक लिस्ट बनवा, एक शेड्यूल बनवा, एक टार्गेट घ्या आणि चांगल्या प्रकारे तयारी करा आणि प्लॅनिंगनी काम करा. असं जर तुम्ही कराल तर डेफिनेटली सक्सेस व्हाल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करा. याच्यामध्ये काही पटलं नाही तुम्ही विचारू शकता. पूर्ण पटलं? उद्या जॉईन करायचं, प्रोडक्ट खरेदी करायचे 2 दिवसामध्ये 6 लोकांचे 7 रे पण 3 किंवा 2 सगळं सांगितलं ना तुला, पटलं ना? करू शकतो ना? माणूस आहे का नाहीये तू? आहे ना. क्षमता आहे का नाहीये? लढू शकतो का नाही? संघर्ष करू शकतो का नाही? वेळ देऊ शकतो का नाही? शिकू शकतो का नाही? इन्कम आणू शकतो का नाही? तुला स्वतःवर भरोसा आहे का नाही? हो आहे ना. मग न करण्याला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही 6 दिवस म्हणता, मी 2 दिवसात करून दाखवतो. एक्सेप्ट करायचे चॅलेंजेस एक्सेप्ट करा, जीवनामध्ये आलेले चॅलेंजेस एक्सेप्ट करा. ठीक आहे. तुम्ही 4 दिवस म्हणता, मी 2 दिवसात करेन. काय करावं लागेल? लढावंच लागेल, जावंच लागेल, वेळ द्यावं लागेल, कम्फर्ट झोन सोडावं लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल. याच्याने मला फायदा नाहीये, याच्याने तुम्हाला फायदा होणार. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर तुमचा फोकस आहे. प्रॉब्लम पर फोकस करोगे तो प्रॉब्लम मिलेंगे, छोटे छोटे चीजों पे फोकस करोगे तो छोटा मिलेगा, सोल्यूशन पे फोकस करोगे तो सोल्यूशन मिलेंगे, बड़ा सोचोगे तो बड़ा होगा. इसलिए आपको सोल्यूशन पे फोकस करना है और बड़े से बड़े चीजों पे फोकस करना है. छोटी मोटी चीजें ज्यादा आप सोचो मत और अपना छोटे मोटे चीजों में अपना समय वेस्ट मत करो. आलतू फालतू चीजों में, फालतू की चीजों में, कंफर्ट जोन में, आलतू फालतू नौटंकी ड्रामे में, टीवी देखने में, कंफर्ट जोन में, घर में ऐसा समय वेस्ट मत करो. अपना समय का सही इस्तेमाल करो और कुछ बनो और फिर पूरी लाइफ एंजॉय करो. कुछ बनो पहले, फिर लाइफ को एंजॉय करो. ठीक है.